नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणत्या देशाने मधमाशांसाठीच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अमेरिका या देशाने मधमाशांसाठीच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे. आणि ही जी लस आहे, ही लस दलान ॲनिमल हेल्थ या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेली आहे आणि ही लस अमेरिकन फाऊल ब्रूड या रोगावर उपयोगी असणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि आता आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी कालच्या एका प्रश्नामध्ये करेक्शन करून घ्या. आता हे जी जादूनामा हे पुस्तक आहे, हे पुस्तक जावेद अख्तर यांच्यावर आधारित आहे आणि याचे लेखक कोण आहेत? तर अरविंद मंडलोई हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर लक्षात राहू द्या, जादूनामा या पुस्तकाचे लेखक हे अरविंद मंडलोई आहेत आणि हे पुस्तक जावेद अख्तर यांच्यावर आधारित आहे. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्मसाठीचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे? तर आता हा जो बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज श्रेणीमधील पुरस्कार आहे, हा पुरस्कार अर्जेंटिना 1985 या चित्रपटाने पटकावलेला आहे. आणि आता हा जो चित्रपट आहे याचे दिग्दर्शक कोण आहेत? तर सॅन्टियागो मिट्रे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आणि तसेच आता या गोल्डन ग्लोबमध्ये इतर श्रेणीमध्ये सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, ड्रामा श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता हा ऑस्टिन बटलर ठरलेला आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅट ब्लेचेंट ठरलेल्या आहेत. आणि यामध्ये ड्रामा श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा द फेबेलमॅन्स या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये संगीत किंवा विनोदी श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार द बॅन्शीज ऑफ इनिशिरीन या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर गेलेमो डेल टोरोस पिनोकिओ हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे स्टीवन स्पिलबर्ग ठरलेले आहेत. आणि तसेच संगीत किंवा विनोदी श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता हा कॉलिन फॅरेल आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही मिशेल योह ठरलेली आहे. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अँजेला बॅसेट यांना देण्यात आलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे हे नाटू नाटू गाणे ठरलेलं आहे. आणि ड्रामा श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ही हाऊस ऑफ द ड्रॅगन ठरलेली आहे. आणि संगीत किंवा विनोदी श्रेणीमधील सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका ही ऑबॉट एलिमेंटरी ही मालिका ठरलेली आहे. तर आता हे सर्व पुरस्कार नोट करून घ्या. जोड्या लावामध्ये तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अलीकडे सुरू करण्यात आलेल्या नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेला कोणते नाव देण्यात आले आहे? तर आता आपण पाहिलेलं आहे 1 जानेवारीपासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता त्या योजनेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असे नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलेलं आहे? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असे या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता या योजनेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. आता ही जी योजना आहे, ही योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू झालेली आहे. आणि ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत भारतातील 81.35 कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आणि तसेच या योजनेसाठी काय पात्रता सांगण्यात आलेली आहे? तर राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार TPDS अंतर्गत समाविष्ट करण्यात येणारी प्राधान्य कुटुंबे आणि तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबे ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे. आणि पहा, ही जी अंत्योदय अन्न योजना आहे, यामध्ये प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येते. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? तर आता हे जे शरद यादव आहेत यांचं नुकतंच आता वयाच्या 75व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि यांचा जन्म कुठे झाला होता? तर 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील बबई गावात यांचा जन्म झाला होता. आणि त्यांनी जबलपूरच्या रॉबर्टसन कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली होती. आणि तसेच जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी देखील मिळवलेली आहे. आणि आता त्यांचं निधन 12 जानेवारी रोजी हरियाणातील गुरुग्राम येथे झालेलं आहे. आणि आता आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया.
तर पहा, शरद यादव हे जनता दल संयुक्तचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि आता जे जनता दल संयुक्त पक्ष आहे याची स्थापना 2003 मध्ये करण्यात आली होती. त्यांनी 2003 ते 2016 पर्यंत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे आणि ते लोकसभेवर 7 वेळा तर राज्यसभेवर 3 वेळा निवडून गेलेले होते. आणि तसेच ते लोकसभेवर प्रथम कधी निवडून गेले होते तर 1974 मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूरमधून लोकसभा पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. आणि त्यांनी 1989 मध्ये वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं आणि 1997 मध्ये त्यांची जनता दलाच्या अध्यक्षपदी सुद्धा निवड झाली होती. आणि आता ही 13वी लोकसभा निवडणूक होती, त्यामध्ये ते मधेपुरा मतदारसंघातून निवडून आले होते आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांना हरवून ही निवडणूक जिंकली होती. आणि तसेच ते 1999 ते 2004 या काळात तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री सुद्धा होते आणि या काळामध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री, कामगार आणि रोजगार मंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून देखील कार्य केलं होतं. आणि तसेच त्यांनी 2018 मध्ये लोकतांत्रिक जनता दल या पक्षाची देखील स्थापना केली होती आणि हा पक्ष 20 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय जनता दल मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. तर आता यांच्याविषयीची एवढी माहिती तुम्ही नोट करून घेतली असेल तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे तर BRO मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत. तर आता या BRO मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्त होणाऱ्या कॅप्टन सुरभी जाखमोला या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. आणि आता ज्या सुरभी जाखमोला आहेत यांना आता दंतक प्रकल्पाअंतर्गत भूतानला पाठवण्यात आलेलं आहे. आणि आता ज्या कॅप्टन सुरभी जाखमोला आहेत या भारतीय लष्कराच्या 117 अभियंता रेजिमेंटच्या कॅप्टन आहेत. आणि आता हे जे BRO आहे याचं फुल फॉर्म काय आहे तर BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि ही संस्था काय कार्य करते तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य ही संस्था करते. आणि या संस्थेची स्थापना 7 मे 1960 रोजी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल राजू चौधरी हे या संस्थेचे सध्या महासंचालक आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करणारे ह्युगो लॉरिस हे कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत. तर आता हे जे ह्युगो लॉरिस आहेत हे फ्रान्स या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत आणि हे फ्रान्स या देशाच्या फुटबॉल टीमचे कप्तान होते. आणि 2022 मधील फिफा विश्वचषक मध्ये यांच्याच नेतृत्वाखाली फ्रान्स हा अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटिना या संघाकडून हरला होता. आणि तसेच यांच्याच नेतृत्वाखाली 2018 मध्ये फ्रान्सने फिफा विश्वचषकाचं विजेतेपद देखील मिळवलं होतं. आणि सलग 2 विश्वचषक फायनलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करणारे ह्युगो लॉरिस हे चौथे कर्णधार ठरलेले आहेत. आणि पहा, आता जे ह्युगो लॉरिस आहेत यांनी 2008 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी उरुग्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्यांनी 121 सामन्यामध्ये फ्रान्सचे नेतृत्व केलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, ह्युगो लॉरिस हे फ्रान्स या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. खालीलपैकी कोणत्या शहरातील पोलीस युनिटने वर्ग अ अंतर्गत सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्कार जिंकला आहे. तर आता हा जो वर्ग अ अंतर्गतचा सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा पुरस्कार आहे हा जालना पोलीस युनिटने पटकावलेला आहे. आणि पहा, जालना पोलीसने वर्ग अ तर नागपूर पोलिसांनी वर्ग ब अंतर्गत हा पुरस्कार मिळवलेला आहे. आणि आता जे वर्ग अ आणि वर्ग ब काय आहे तर 6100 पेक्षा कमी भारतीय दंड संहितेच्या केसेस असलेल्या पोलीस युनिट्सना कॅटेगरी अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर 6100 पेक्षा जास्त IPC केस असलेल्या पोलीस युनिट्सना कॅटेगरी बी मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि तसेच यामध्ये वर्ग अ मधील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या पोलीस युनिटला देण्यात आलेला आहे तर रायगड जिल्हा पोलीस युनिटला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना 17 खटल्यातील दोषींसाठी सर्वोत्कृष्ट युनिटचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. भारताचे 79वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत. तर आता भारताचे 79वे ग्रँडमास्टर हे एम प्रणेश बनलेले आहेत. आणि आता जे एम प्रणेश आहेत हे कोणत्या राज्याचे बुद्धिबळपटू आहेत तर एम प्रणेश हे तामिळनाडू या राज्याचे बुद्धिबळपटू आहेत. आणि अलीकडेच आता त्यांनी 2500 एलो रेटिंग पार केलेली आहे आणि त्यानंतर आता ते भारताचे 79वे ग्रँडमास्टर ठरलेले आहेत. आणि आता हे जे ग्रँडमास्टर आहे ही कोणती स्पर्धा नसून हा एक किताब आहे, याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा किताब मिळवण्यासाठी बुद्धिबळपटूंना काही निकष पूर्ण करावे लागतात, त्यानंतर त्यांना ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येत असतो.
आणि याआधी आपण पाहिलेला आहे 78वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे, तर पश्चिम बंगालचा कौस्तव चॅटर्जी हा 78वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. आणि 77वा ग्रँडमास्टर हा महाराष्ट्राचा आदित्य मित्तल ठरलेला आहे. 76वा कर्नाटकचा प्रणव आनंद आणि 75वा ग्रँडमास्टर हा तामिळनाडूचा व्ही प्रणव बनलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या शहरात पहिल्या नॅशनल जिनोम एडिटिंग अँड ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर आता हे जे पहिलं नॅशनल जिनोम एडिटिंग अँड ट्रेनिंग सेंटर आहे याचं उद्घाटन मोहाली शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या नॅशनल जिनोम एडिटिंग अँड ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेले पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर आता हे जे पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. आणि आता हे सध्या चर्चेमध्ये का होतं, तर नुकतेच आता नेपाळचे नवे पंतप्रधान प्रचंड यांनी या प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलेलं आहे. आणि आता हे जे पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याची निर्मिती चीनच्या सहकार्याने करण्यात आली होती. आणि हे विमानतळ चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा एक हिस्सा आहे. त्यासाठी सध्या हे विमानतळ चर्चेमध्ये होतं. तर लक्षात राहू द्या, पोखरा प्रादेशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. मनिका बत्रा या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 35व्या स्थानावर पोहोचल्या आहेत, तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आता या ज्या मनिका बत्रा आहेत या एक टेबल टेनिस खेळाडू आहेत. आणि तसेच यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, यांना 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले 5G सक्षम ड्रोन तयार केले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.